संगणकाला मानवी भाषा कशी समजते यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे जे नैसर्गिक भाषा प्रक्रियेवर म्हणजे NLP वर आहे. हो. कल्पना करा की आपण एका रोबोटला कविता, विनोद किंवा हॉटेलचा एखादा तिखट रिव्ह्यू कसा समजून घ्यायचा हे शिकवतोय. हे वाटते तेवढं सोपं नाही. अजिबात नाही. चला तर मग पडद्यामागे हे सगळं कसं घडतं ते उघडून बघूया. आज आपण अगदी मुळापासून सुरुवात करणार आहोत. संगणक जेव्हा एखादं वाक्य वाचतो तेव्हा त्याला ते आपल्यासारखं दिसत नाही. त्याला फक्त अक्षरांचा आणि आकड्यांचा एक समूह दिसतो. अच्छा. तिथपासून ते आजचे आधुनिक AI मॉडेल्स शब्दांमधले छुपे अर्थ आणि नाती कशी ओळखतात इथपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत. म्हणजे आपण टोकेनायझेशन, सिमेंटिक मॉडेल्स या सगळ्या संकल्पना पाहणार आहोत. हो, आणि त्याही अगदी सोप्या भाषेत. आणि शेवटी हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं तेही पाहू. ठीक आहे. तर संगणक भाषेवर प्रक्रिया करतो तेव्हा तो आधी शब्दांची प्राथमिक तयारी करतो. म्हणजे वाक्याचे तुकडे करणे, अनावश्यक शब्द काढणे वगैरे. बरोबर, ज्याला आपण टेक्स्ट नॉर्मलायझेशन म्हणतो. हो. पण मला उत्सुकता आहे की या शब्दांच्या निर्जीव यादीतून अर्थ कसा काढला जातो. म्हणजे आधुनिक AIच्या आधी हे कसं शक्य व्हायचं. अगदी बरोबर मुद्दा पकडला. ही जी तयारी आहे ना, ती फक्त पहिली पायरी आहे. यात संगणक आधी वाक्याचे लहान लहान तुकडे करतो. त्यालाच टोकेनायझेशन म्हणतात, बरोबर. अगदी. उदाहरणार्थ, वी चूज टू गो टू द मून हे वाक्य वी चूज टू गो टू द मून असं तोडलं जातं. आणि मग सर्व अक्षरं लहान लिपीत आणली जातात, विरामचिन्ह काढून टाकली जातात. हो. आणि यातले टू, द सारखे निरर्थक शब्दही काढून टाकले जातात, ज्याला स्टॉप वर्ड रिमूव्हल म्हणतात. बरोबर. म्हणजे फक्त महत्वाचे शब्द शिल्लक राहतात. आणि त्यानंतर एक प्रक्रिया येते जिला स्टेमिंग म्हणतात. यात एकाच मूळ शब्दाच्या वेगवेगळ्या रूपांना एकत्र आणलं जातं. म्हणजे पॉवर, पॉवर्ड, पॉवरफुल ह्या सगळ्या शब्दांना संगणक फक्त पॉवर या एकाच मूळ शब्दाखाली आणतो. एक मिनिट. पण इथे तर एक मोठी अडचण आहे. काय? पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली आणि पॉवर्ड म्हणजे ऊर्जा दिलेला. या दोन्हींचा अर्थ खूप वेगळा आहे. स्टेमिंगमुळे हा महत्वाचा फरक तर नाहीसा होतोय. बरोबर. मग यातून चुकीचा अर्थ निघू नाही का शकत. अप्रतिम प्रश्न. आणि हेच या जुन्या पद्धतींचं एक मोठं लिमिटेशन होतं. अच्छा. स्टेमिंग ही एक म्हणजे थोडीशी ढोबळ पद्धत आहे. ती फक्त शब्दाच्या शेवटची अक्षरं कापून टाकते. त्यामुळे काही वेळा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. पण सुरुवातीच्या काळात जिथे फक्त लेखाचा विषय ओळखायचा होता तिथे एवढी ढोबळ पद्धती पुरेशी होती. आजच्या काळात अर्थातच यापेक्षा खूप प्रगत पद्धती वापरल्या जातात. आणि कधी कधी तर शब्दांच्या जोड्यांमधून जास्त अर्थ मिळतो. जसं की आईस आणि क्रीम हे वेगळे शब्द आहेत, पण आईस्क्रीम ही एकच संकल्पना आहे. त्याचं काय? अगदी. आणि म्हणूनच संगणक फक्त एक त्या शब्दांकडे पाहत नाही, तर तो शब्दांच्या जोड्या आणि गट पण ओळखतो. याला एनग्रॅम्स म्हणतात. एनग्रॅम्स? हो. आईस्क्रीम ही 2 शब्दांची जोडी म्हणजे एक बायग्रॅम झालं. गो टू द मून हा 3 शब्दांचा गट म्हणजे एक ट्रायग्रॅम. हे एनग्रॅम्स भाषेतील संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट पकडायला मदत करतात. ठीक आहे. म्हणजे शब्दांची एक स्वच्छ पण अजूनही अर्थहीन यादी तयार झाली. आता खरी जादू सुरू होते. बरोबर. या शब्दांच्या ढिगाऱ्यातून संगणक लेखाचा विषय कसा ओळखतो. म्हणजे एक लेख विज्ञानावर आहे आणि दुसरा खेळावर, हे तो कसं ठरवणार. इथे सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स मदतीला येते. सुरुवातीच्या काळातली एक खूप प्रसिद्ध पद्धत होती नेव्ह बेज. नेव्ह बेज? हो. नेव्ह बेज ही पद्धत विशेषतः स्पॅम ईमेल फिल्टर करण्यासाठी खूप गाजली. ओ, म्हणजे आपल्या इनबॉक्स मधला तो स्पॅम फोल्डर याच तंत्रज्ञानावर चालतो का? बऱ्याचशी हो. ही पद्धत काय करते, ती स्पॅम आणि नॉट स्पॅम अशा हजारो ईमेलचा अभ्यास करते. अच्छा. आणि ती फक्त हे पाहते की मिरेकल क्युअर, लूज वेट फास्ट, लॉटरी प्राइज यांसारखे शब्द स्पॅम मेलमध्ये किती वेळा येतात आणि सामान्य मेलमध्ये किती वेळा. याला बॅग ऑफ वर्ड्स दृष्टिकोन म्हणतात. बॅग ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांची पिशवी. हे नावच विचित्र आहे. हो हो. म्हणजे तुम्ही म्हणताय की मी तुझ्यावर प्रेम करते आणि प्रेम करते तुझ्यावर मी, यात काहीच फरक नाही. तिच्यासाठी नाही. मानवी भाषेतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांचा क्रम आणि रचना आपण फेकून देत आहोत. मग यातून काही अर्थपूर्ण कसं निघू शकतं. बरोबर. म्हणूनच या पद्धतीला नेव्ह म्हणजे भोळी म्हणतात. अच्छा, म्हणून नेव्ह. हो, कारण ती भोळेपणाने असं गृहीत धरते की प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दापासून स्वतंत्र आहे आणि शब्दांच्या क्रमाला काहीच किंमत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुत्रा मांजराला पळवतो आणि मांजर कुत्र्याला पळवते.
या दोन्ही वाक्यांचा अर्थ तिच्यासाठी सारखाच. कारण शब्द तेच आहेत. अगदी. पण स्पॅम ओळखण्यासारख्या सोप्या कामासाठी जिथे फक्त काही ठराविक शब्दांची उपस्थितीच पुरेशी असते, तिथे ही पद्धत आश्चर्यकारकपणे प्रभावी ठरली. म्हणजे फक्त शब्दांची संख्या मोजून हे ठरवले जाते. पण मग आणि, पण, आहे असे काही सामान्य शब्द प्रत्येकच लेखात खूप वेळा येतात, त्यांचं काय? ते तर सगळीकडेच महत्वाचे ठरतील. नेमका हाच मुद्दा आहे. आणि या समस्येवर मात करण्यासाठी एक अधिक हुशार पद्धत विकसित झाली, TF-IDF. TF-IDF म्हणजे टर्म फ्रिक्वेन्सी इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. हे जरा किचकट वाटतंय. पण याची कल्पना खूप सुंदर आहे. आपल्याला वाटेल की भाषणात जो शब्द सगळ्यात जास्त वेळा येतो तोच महत्वाचा. हो, साहजिक आहे. पण TF-IDF ने एक वेगळाच खूप महत्वाचा विचार मांडला. तो म्हणतो, एखाद्या शब्दाचं महत्त्व फक्त तो एका लेखात किती वेळा येतो यावर, म्हणजे टर्म फ्रिक्वेन्सीवर अवलंबून नाही, तर तो इतर सर्व लेखांमध्ये किती दुर्मिळ आहे यावर जास्त अवलंबून आहे. म्हणजे दुर्मिळता शब्दाला शक्ती देते. हे तर अगदी उलट आहे. बरोबर. उदाहरण घेऊया. समजा आपण चंद्रावरच्या एका भाषणाचं विश्लेषण करत आहोत. ठीक आहे. चंद्र हा शब्द त्या भाषणात कदाचित 100 वेळा येईल. ही झाली त्याची टर्म फ्रिक्वेन्सी. पण जर आपण राजकारण, खेळ, सिनेमा यावरची इतर हजारो भाषणं पाहिली तर त्यात चंद्र हा शब्द क्वचितच येईल. बरोबर. ही दुर्मिळता त्या शब्दाला खरी शक्ती देते. याउलट आणि हा शब्द प्रत्येक भाषणात हजारो वेळा येईल, त्यामुळे तो दुर्मिळ नाही आणि म्हणून तो महत्वाचा नाही. वाव. म्हणजे TF-IDF सामान्य शब्द गाळून खऱ्या अर्थाने विषय निर्देशक शब्द शोधतं. ही एक अप्रतिम गणिती पद्धत आहे. अगदी. पण त्याने महत्वाचे शब्द ओळखले तरी ते अजूनही सुटे शब्दच आहेत. ते फक्त शब्दांची मोजदाद करते. पण राजा आणि राणी यांच्यात जो संबंध आहे किंवा कुत्रा आणि पिल्लू यांच्यात जे नातं आहे ते आकड्यांमध्ये कसं पकडणार? बरोबर. या पद्धतींना ते शक्यच नाही. मग? आणि इथेच आधुनिक AI आणि सिमेंटिक लँग्वेज मॉडेल्स येतात. सिमेंटिक मॉडेल्स? ही मॉडेल्स शब्दांना फक्त मोजत नाहीत, तर त्यांचा अर्थ आणि त्यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करण्यासाठी ते शब्दांना एका गणितीय विश्वात रूपांतरित करतात. या प्रक्रियेला एम्बेडिंग्स म्हणतात. थांबा, मला हे एम्बेडिंग्स नीट समजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की मांजर या शब्दाला काहीतरी गणिती कोऑर्डिनेट्स मिळतात? हो. म्हणजे AI साठी मांजर हा शब्द 0.2, 0.9, वजा 0.4 अशा शेकडो आकड्यांच्या मालिकेत बदलतो. हे कसं शक्य आहे? हे कोऑर्डिनेट्स ठरवतं कोण? खूप छान प्रश्न आहे. हे कोऑर्डिनेट्स कोणी माणूस ठरवत नाही. मॉडेल स्वतःच ते शिकतं. कसं? कल्पना करा, आपण मॉडेलला इंटरनेटवरचा कोट्यवधी शब्दांचा मजकूर वाचायला देतो. ते वाचताना ते प्रत्येक शब्दाच्या आजूबाजूला कोणते शब्द येत आहेत हे सतत पाहत असतं. अच्छा. मांजर या शब्दाजवळ दूध, पिल्लू, आव असे शब्द वारंवार येतात. तर राजा या शब्दाजवळ राणी, राजवाडा, राज्य असे शब्द येतात. अच्छा. म्हणजे ते शब्दांच्या संगतीवरून त्यांचे अर्थ शिकतं. अ वर्ड इज नोन बाय द कंपनी इट कीप्स, असं काहीतरी. अगदी तसंच. आणि या शिकण्यामधून ते प्रत्येक शब्दाला एका बहुआयामी नकाशावर एक जागा देतं. या जागेलाच आपण वेक्टर किंवा एम्बेडिंग म्हणतो. आणि मग? आणि गंमत अशी की समान अर्थाचे शब्द या नकाशावर एकमेकांच्या जवळ येतात. डॉग आणि पपी हे शेजारी असतील, पण स्केटबोर्ड हा शब्द खूप दूर कुठेतरी असेल. वा. आणि शब्दांमधील नाती सुद्धा गणिती रूपात दिसतात. सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जर तुम्ही राजा म्हणजे किंगच्या वेक्टरमधून पुरुष म्हणजे मॅनचा वेक्टर वजा केला आणि त्यात स्त्री म्हणजे वुमनचा वेक्टर मिळवला, तर तुम्हाला जे उत्तर मिळतं ते राणी म्हणजे क्वीनचा वेक्टरच्या अगदी जवळ असतं. अविश्वसनीय. म्हणजे किंग, मॅन प्लस वुमन इज इक्वल टू क्वीन. हे तर शुद्ध गणित आहे, पण यातून भाषेचा अर्थ निघतोय. हो. मग याचा उपयोग सेंटिमेंट अनालिसिससाठी कसा होतो? म्हणजे एखादा रिव्ह्यू चांगला आहे की वाईट हे कसं कळतं? आणि समजा एखाद्याने सार्कॅस्टिक पद्धतीने लिहिला असेल तर, जसं की वाह काय उत्तम सर्व्हिस होती, फक्त 1 तास थांबावं लागला. इथे शब्द तर सकारात्मक आहेत. NLP मधला एक खूप मोठा आणि रंजक प्रॉब्लेम आहे. सोप्या सेंटिमेंट अनालिसिससाठी मॉडेलला हजारो सकारात्मक आणि नकारात्मक रिव्ह्यूज दाखवून प्रशिक्षित केलं जातं. अच्छा. ते शिकतं की ग्रेट, टेस्टी, फन हे शब्द नकाशाच्या सकारात्मक भागात येतात, तर टेरिबल, स्लो हे शब्द नकारात्मक भागात.
मग नवीन रिव्ह्यू आल्यावर ते त्यातील शब्द कुठे बसतात हे पाहून निर्णय घेतं. आणि उपरोधाचं काय? तुम्ही म्हटल्याप्रमाणे उपरोध ओळखणं खूप कठीण आहे. त्यासाठी आत्ताचे प्रगत मॉडेल्स फक्त शब्दांकडे नाही तर संपूर्ण वाक्यांची रचना, शब्दांचा क्रम आणि त्यांच्यातील विरोधाभासाकडेही लक्ष देतात. म्हणजे ते ओळखतात की उत्तम आणि 1 तास थांबावं लागलं ह्या 2 गोष्टी एकत्र येणं संशयास्पद आहे. अगदी बरोबर. म्हणजे AI आता फक्त शब्द नाही तर शब्दांमागे दडलेला भावही ओळखायला शिकतंय. ही सगळी थिअरी झाली, पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे आपण पाहू शकतो का? नक्कीच. आणि त्यासाठीच मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलमध्ये एक टेक्स्ट ॲनालायझर नावाचं वेब ॲप दिलं आहे. हे एक सोपं ब्राउझर आधारित ॲप आहे. उत्तम. चला तर मग पाहूया. चला, हे टेक्स्ट ॲनालायझर वापरून पाहूया. मी इथे एक हॉटेलचा रिव्ह्यू टाकतो. द पिझ्झा वॉज हेवनली बट वी हॅड टू वेट एन आवर विच वॉज अ नाईटमेअर. अरे, हा तर मिश्र रिव्ह्यू आहे. यात हेवनली म्हणजे स्वर्गीय आणि नाईटमेअर म्हणजे भयानक स्वप्न असे दोन्ही शब्द आहेत. AI काय म्हणेल यावर? तो गोंधळून जाईल का? चांगला प्रश्न आहे. पाहूया. बघा, सेंटिमेंट ॲनालिसिसने मिश्र असं ओळखलं आहे. वा. आणि की फ्रेजेसमध्ये हेवनली पिझ्झा आणि वेट अन आवर हे दोन्ही मुद्दे अचूक पकडले आहेत. हे दाखवतं की ते फक्त सकारात्मक किंवा नकारात्मक शब्दांना मोजत नाही तर वाक्याच्या रचनेकडेही लक्ष देतं. हे प्रभावी आहे. म्हणजे ते नुसतं हो किंवा नाही म्हणत नाही तर मधला मार्गही ओळखतं. पुढे काय आहे? पुढे आहे लँग्वेज डिटेक्शन. समजा तुमच्याकडे अनोळखी लिपीतला मजकूर आहे, तो इथे टाका आणि AI ओळखेल की ती कोणती भाषा आहे. त्यानंतर आहे की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन. तुम्ही एखादा मोठा लेख टाका आणि AI त्यातील महत्वाचे मुद्दे किंवा कळीचे शब्द बाहेर काढून देईल. जसं की चंद्रावरील भाषणातून ते स्पेस ट्रॅव्हल, द मून असं काहीतरी बाहेर काढेल. बरोबर. संशोधकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे. आणि नावांचं काय? म्हणजे लेखातली व्यक्तींची किंवा ठिकाणांची नावं ओळखता येतात का? हो, पुढचं वैशिष्ट्य तेच आहे आणि ते खूपच कामाचं आहे. नेम्ड एंटिटी एक्स्ट्रॅक्शन. अच्छा. AI मजकुरातून लोकांची, ठिकाणांची नावे, तारखा, संस्था आणि महत्वाच्या संज्ञा ओळखून वेगळ्या काढते. समजा एखाद्या बातमीत लिहिलं आहे, सत्या नडेला अनाउन्स्ड अ न्यू मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन पुणे ऑन मंडे. तर AI सत्या नडेला व्यक्ती, मायक्रोसॉफ्ट संस्था, पुणे ठिकाण आणि मंडे वेळ हे ओळखून अचूकपणे वेगळं दाखवेल. अरे वा. आणि सारांश? मोठ्या रिपोर्टचा छोटा सारांश बनवता येतो का? हो. शेवटचं वैशिष्ट्य तेच आहे. टेक्स्ट समरायझेशन. तुम्ही अनेक पानांचा दस्तऐवज अपलोड करा आणि AI त्याचा एक लहान मुद्देसूद सारांश तयार करून देईल. म्हणजे छोटंसं ॲप आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या सर्व मोठ्या संकल्पना प्रत्यक्षात दाखवते. बरोबर. अर्थात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक काम करण्यासाठी Azure AI फाउंड्री सारखी प्रगत साधने वापरली जातात, पण त्यामागे असलेलं मूळ तत्व हेच असतं. तर आज आपण संगणकाच्या नजरेतून भाषा कशी दिसतेय याचा एक अविस्मरणीय प्रवास केला. शब्दांचे निर्जीव तुकडे करण्यापासून म्हणजे टोकेनायझेशन, मग भोळ्या सांख्यिकीच्या मदतीने विषय ओळखण्यापर्यंत, शब्दांच्या दुर्मिळतेतून त्यांचे महत्त्व शोधण्यापर्यंत म्हणजे TF-IDF, आणि शेवटी शब्दांमधील खोल गणितीय नाते समजून घेण्यापर्यंत म्हणजे एम्बेडिंग्स. हा प्रवास खरंच खूप रंजक होता. अगदी. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मोबाईल पुढचा शब्द सुचवेल किंवा ईमेल आपोआप एखादा मेल स्पॅम फोल्डरमध्ये टाकेल, तेव्हा आपल्याला कळेल की या छोट्याशा कृतीमागे किती मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हे खरंय. आपण नकळतपणे रोज NLP वापरत असतो. हो. आज आपण मजकुराचा अर्थ कसा समजला जातो हे पाहिलं, पण जाता जाता एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की AI राजा आणि राणीमधलं नातं ओळखू शकतं, पण ते 2 कवितांमधला फरक ओळखू शकेल का? जिथे शब्द सारखेच आहेत, पण एका कवितेत आनंद आहे आणि दुसऱ्या कवितेत दुःख. खूपच छान प्रश्न आहे. म्हणजे AIला भाषेमागची भावना आणि शैली खऱ्या अर्थाने समजू शकेल का? आणि समजणं म्हणजे नेमकं काय, जेव्हा सगळं काही शेवटी गणितच आहे? यावर विचार करायला नक्कीच वावा.